पापड खार सोरा न घालता तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात। हे पापड आपण भाजून सुद्धा खाऊ शकतात। भाजून सुद्धा मस्त पांढरे शुभ्र होतात आणि अगदी खुसखुशीत हे पापड होतात। पापड लाटायचीही गरज नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पापड होत असतात। एकटे जरी असले ना आपण पापड करणारे तरी अगदी सहज करू शकतात। 1 किलो ज्वारी लागणार आहे, तर मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे पापड बनवून दाखवणार आहे। तर ही अशा प्रकारची ज्वारी घेतलेली आहे। इलाज खानदेशी भागामध्ये पांढरी चिकनी असे म्हटले जाते। तर घेतलेली ज्वारी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे। ज्वारीमध्ये काही बोंड असतात, पाणी घातल्यानंतर ते असे वर येतात, तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे। ज्वारी स्वच्छ ही धुवून झालेली आहे। त्यानंतर ज्वारी बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकते, म्हणजेच ज्वारीच्या 1.5 ते 2 इंच वर पाणी येईल एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि ही ज्वारी पापड बनवण्यासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे। तर पूर्ण 1 दिवस मी ही ज्वारी भिजून घेतलेली आहे। जसं आज सकाळी भिजत घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही तुम्हाला ज्वारी दाखवत आहे। आता ही ज्वारी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारीला आलेला आंबटसरपणा पूर्ण हा काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का जास्त आंबट चवीचे पापड आवडत असतील तर मैत्रिणींनो तुम्ही 3 दिवसासाठी सुद्धा ही ज्वारी भिजत घालू शकतात। पूर्ण 2 दिवस ज्वारी भिजत घाला आणि तिसऱ्या दिवशी मग काढून टाका पाण्याच्या आतून। सकाळ संध्याकाळ मात्र पाणी हे बदलत चला। स्वच्छ ही ज्वारी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने, मस्त स्वच्छ पाणी आलेलं आहे। त्यानंतर एका चाळणीमध्ये हे जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। पूर्ण ज्वारी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे। पाणी आता निथळलेलं आहे। त्यानंतर एखादी कॉटनचा कापड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कापडावरती सावलीमध्येच ही ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे। उन्हामध्ये पसरवायची नाही, तर ही ज्वारी आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे। अशा प्रकारे घरातच पंख्याखाली पसरून घेते। तर आपल्याला ही ज्वारी जी आहे ना मैत्रिणींनो जास्त वाळू द्यायची नाही। तर अशा प्रकारे ही कोरडी झालेली आहे पण गार आहे। तर अशी ही ज्वारी भरून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। फक्त 1 किलो ही ज्वारी आहे म्हणून मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। 1-2 किलो तुम्ही सहज मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतात, पण जर का जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड बनवत असाल तर गिरणीमधून दळून आणा। त्यानंतर पुरण चाळण्याची ही चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीनेच हे पीठ चाळून घेते, म्हणजे अगदी बारीक रवा जो असतो ना या पिठामध्ये वाटलेला तो निघून जातो आणि जाळ कोंडा किंवा जाड कण्या त्या अडकतात। अशा प्रकारे हे थोडंसं रवाळ पीठ हे निघत आहे। गिरणीमधून जर का तुम्ही दळून आणत असाल तर थोडंसं रवाळच हे दळायचं आहे। अशाच प्रकारे संपूर्ण 1 किलो ज्वारी ही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अशा प्रकारे हे चाळून घ्यायचं आहे। ज्वारी ही जास्त ओलीही नाही आणि पूर्णपणेही वाळलेली नाही, तर अगदी थोडीशी अशी ओलसर आहे। तशा प्रकारची ज्वारी ही पूर्णपणे वाटून घेतलेली आहे, म्हणजेच पीठ झालेला आहे। एवढा हा कोंडा निघालेला आहे। यामध्ये भरपूर अशा कण्या सुद्धा आहे, तर यामध्ये तांदूळ घालून याचे सुद्धा आपण मस्त असे पापड बनवणार आहोत। तर ज्वारीच्या कण्या आणि तांदूळ याचा सुद्धा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यासाठी ह्या आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर सर्व हे ज्वारीचं पीठ झालेलं आहे। तर आता रात्रीच्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला पीठ हे तयार झाल्यानंतर रात्री मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेते। एका पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे। तुम्ही कमी टाकलं किंवा जास्त टाकलं काही हरकत नाही पाण्याचा। अशा प्रकारे ह्या पिठामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना ते मोडून घ्यायचं आहे। आमच्या खानदेशी भागामध्ये पाण्यामध्ये पीठ मिक्स करण्यासाठी याला पीठ मोडणे असं म्हटले जाते। तर पाण्यामध्ये सर्व पीठ हे मोडून घेते, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गिठोडी नाही, एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे। आणखी त्यामध्ये पाणी टाकते। तर अशा प्रकारे भरपूर पाणी घातलेलं आहे। असा हा अगदी पातळसर कोंडा वर आलेला आहे। आपण हा नंतर काढूया। पाणी टाकून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच प्रकारे हे पीठ राहू द्यायचं आहे, पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे।
रात्रभर हे पीठ अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पापड बनवायचे आहे. पीठ पाहूया. अशा प्रकारचे हे पाणी आलेलं आहे आणि अगदी पातळसर कोंडा हा वर आलेला आहे. तो कोंडा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे संपूर्ण हे जे वर आलेलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये निथळून घेते. रात्री भिजत घातलेल्या पिठावरचं पाणी संपूर्णही काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, असा हा पांढरा शुभ्र ज्वारीचा चीक शिल्लक आहे. या चिकाच्या आता आपल्याला पापड करायचे आहे. हे वर आलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि हा जो चीक आहे तो एखादी घरातील कोणत्याही पातेल्याने मोजून घ्यायचा आहे किंवा कोणत्याही भांड्याने. या पातेल्यामध्ये हा चीक टाकून तुम्हाला मोजून दाखवते. तर एक पातेला हा पूर्ण भरून चीक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपत पूर्ण पातेलंही भरलेला आहे. चीक मोजून घेतल्यानंतर आधीच्या पातेल्यामध्येच हा चीक काढून घेते. त्यानंतर ज्या पातेल्याने आपण चीक मोजलेला आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्यामध्ये घाटा शिजवायचा आहे तेच पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये त्याच भांड्याने 2 भांडे हे पाणी टाकून घेते. एक पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे दुसरं पातेलं म्हणजे दुप्पट पाणी हे टाकलेलं आहे. तर आता हे तिसरं पातेलं पाणी घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये हे पाणी टाकायचं नाही, तर दुसऱ्या गॅसवरती हे पातेलं सुद्धा आपल्याला पाणी यातलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता दोघं गॅसवरती पाणी हे उकळत आहे. एकामध्ये 2 पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक पातेलं पाणी हे असं ठेवलेलं आहे. पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे. जे कमी पाणी आहे त्या पाण्याला उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मोठ्या पातेल्यातलं पाणी पाहू. याला सुद्धा उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा गच्च भरून एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त उकळी आल्यानंतरच हे जे पीठ आहे ज्वारीचं ते अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे गोठळी होत नाही आणि एकसारखं असा हा गाठा होतो. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम आता कमी ते मीडियम ठेवायची आहे. एरत असताना शक्यतो कमीच ठेवा. कमी गॅसवरती पूर्ण हा घाटा टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम करू शकतात. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. थोडंसं हे भरलेलं आहे पातेलं, म्हणजे पीठ चिटकलेलं आहे त्यामध्ये हे उकळतं पाणी अशा प्रकारे थोडंसं टाकून या पातेल्यामध्ये टाकून घेते. म्हणजे काही वाया सुद्धा जाणार नाही. आता हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या घाट्यामध्ये चमचा हा ढवळत राहायचा आहे. तर थोड्या वेळासाठी जरी सोडला आपण मैत्रिणींनो हे, तर यामध्ये लगेचच गिठोड्या व्हायला लागतात आणि हा जो चीक आहे पातेल्याला तळाला सुद्धा लागतो. जर का जळाला तर पूर्ण पापडचाच वास येईल. त्यासाठी अजिबात हे सोडायचं नाही. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम आहे. अशा प्रकारे हे हळूहळू घट्ट व्हायला लागते. तर हे पाणी आपल्याला टाकत घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच आपण एकदम 3 पातेले हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं नाही, कारण ज्वारीप्रमाणे हे पाणी कमी जास्त लागू शकते. म्हणूनच अशा प्रकारे 1 पातेलं भरून पाणी हे बाजूला ठेवायचं आहे. आणि घाटा हा एरत असतानाच म्हणजे मिक्स करत असतानाच घट्ट वाटायला लागला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकत घ्यायचं आहे थोडं थोडं. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जसा हा शिजतो तसा घट्टसर वाटतो. एकदम पांढरा शुभ्रही दिसत आहे हा घाटा. हे पापड अतिशय चविष्ट लागत असतात. बनवायला मात्र सोपे आहे. यामध्ये आपल्याला चीक घालायची गरज नाही किंवा तांदूळ घालायची गरज नाही. फक्त ज्वारीपासून हे चविष्ट पापड होत असतात. तर मैत्रिणींनो, हा जो पाणी टाकण्याचा व्हिडिओ आहे ना, मी कुठेही स्किप करत नाही. म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल का पाणी कसं यामध्ये घालायचं. तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे पापड बनवत असाल मैत्रिणींनो, तरी सुद्धा अशा प्रकारेच पाणी उकळतं हे बाजूला ठेवा आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हा घाटा शिजून घ्या. म्हणजे अगदी परफेक्ट तुमचा घाटा हा पापडासाठी तयार होईल. तर साधारण 7 ते 8 मिनिटं हा जो घाटा आहे हा शिजण्यासाठी लागत असतो. तुम्ही पाहू शकतात. आता 1 पातेलं पूर्ण भरून आपण पाणी बाजूला हे उकळलेलं ठेवलेलं होतं, ते पूर्ण पाणी हे लागलेलं आहे. पण आपण एकदम घातलेलं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता घाटा हा थोडा शिजलेला आहे. पूर्ण कण्या ह्या फुललेल्या आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ घालते आणि 1 चमचा
शोप घालते, बडीशोप. शोप घालणे हे ऑप्शनल आहे, फक्त तीळसुद्धा तुम्ही घालू शकतात. पण शोप घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकतात किंवा मिरची पावडर. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आधीचा घाटा आणि आत्ताचा घाटा थोडीशी चमक आलेली आहे. असा घाटा जेव्हा शिजतो ना मैत्रिणो, तो खाली लागत नाही. सुरुवातीला आपल्याला एकसारखं कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे तो खाली लागतो. तर तुम्ही थिकनेस पाहू शकतात मैत्रिणो घाट्याची. इतपत आपल्याला हे थिक राहू द्यायचं आहे. तर आता यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही. अगदी परफेक्ट हा घाटा झालेला आहे. त्यानंतर घाट्यामध्ये मीठ हे परफेक्ट आहे का हे आपण पाहू. थोडासा घाटा हा चोकून पाहते. हात धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मला थोडंसं हे मीठ कमी वाटत आहे, म्हणून पाव चमचा मीठ हे घाट्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. पूर्ण मीठ हे घाट्यामध्ये मिक्स करून घेऊ. तसं पाहिलं तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडं प्रमाण आपल्याला कमीच घालायचं आहे, म्हणजे वाढल्यानंतर हे प्रमाण अगदी बरोबर होते. पण जास्त थोडंसं कमी वाटल्यामुळे मी थोडं मीठ हे टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे घाटा हा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हा घाटा मस्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 8 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. झाकण उघडून घेते. मध्यंतरी 1 ते 2 वेळेस चमच्याने हा घाटा मिक्स करून घेतलेला होता. गॅसची फ्लेम अगदी कमी होती, म्हणून हा घाटा तळाला जळालेला सुद्धा नाही. आणि तुम्ही पाहू शकतात मस्त घाट्याला अशी उकळी फुटलेली आहे आणि घाट्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. एक प्रकारे घाट्याला अशी चमक आलेली आहे. जेव्हा घाटा छान असा शिजतो ना मैत्रिणींनो, तो बुडाला जळत नाही, तर असा वर येतो. मस्त शिजल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि घाटा आपल्याला एखादी छोट्या पातेल्यामध्ये काढायचा आहे पापड बनवण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात आधीच्या घाट्याचा रंग आणि आत्ताच्या घाट्याचा रंग अशी चमक आली की त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त हा घाटा शिजू द्यायचा आहे. जर का घाटा व्यवस्थित नाही शिजला तर ह्या पापडाला तळा जाऊ शकतात. आता हे मी पातेलं भरून घाटा काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या घाट्यावरती आपण पूर्ण असे झाकण ठेवलेलं आहे. तसंच झाकण राहू द्यायचं आहे. आपण पापड बनवून घेऊया. खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. त्यावरती अशी एक पडी भरून घाटा टाकायचा आहे आणि पसरून घ्यायचा आहे. तर जास्त पातळसर सुद्धा हे पसरवायचं नाही किंवा जास्त जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशा प्रकारे हे पसरून घेते. जास्त पातळ हे पसरवलं तर पापड जास्त वाढल्यानंतर हा पातळसर होईल आणि तुटू शकतो. तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचे आहे, थोडेसे लहान किंवा थोडे मोठे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात. तर मी असे मीडियम साईजचे करून घेते, साधारण 1 पडीचे. अगदी भराभर हे पापड होत असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात. राहिलेल्या संपूर्ण घाट्याचे हे पापड बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे हे दिसत आहे. एकदम पांढरे शुभ्र मस्त आलेले आहे. आत्तापर्यंत आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही. वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे. दुपारपर्यंत हे पापड असेच वाळू द्यायचे आहेत. त्यानंतर अर्धवट ओले असताना प्लास्टिक पेपरपासून सहज हे पापड काढून पूर्णपणे वाळून घेतलेले आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही रेसिपी आहे ना मैत्रिणींनो बनवायला. असे भरपूर हे पापड अगदी झटपट तयार झालेले आहे फक्त 1 किलो ज्वारीपासून. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट हा पापड फुलत आहे. यामध्ये आपण फुलखार किंवा पापड खार यापैकी काही घातलेलं नाही तरी सुद्धा मस्त असे पापड फुलत असतात. आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. आणि यामध्ये आपण फुलखार वगैरे घातलेला नाही, त्यामुळे हे पापड अजिबात तेलकटही होत नाही. तर हे जे ज्वारीचे पापड आहे ना मैत्रिणींनो, तळूही शकतात तेलामध्ये किंवा भाजूनही घेऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारे पापड आणि दिसायलाही मस्त, बनवायला अतिशय सोपे हे पापड अशा प्रकारे तळून होत असतात. ही पापड बनवण्याची रेसिपी जर का तुम्हाला कुठेतरी थोडी सुद्धा आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरील हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. तुम्ही पाहू शकतात पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. किती खुसखुशीत हे पापड तयार होत असतात. चवीला अप्रतिम लागणारे पापड नक्कीच तुम्ही करून पहा. करूया. जे आपल्या घरामध्ये रेग्युलर भाकरींसाठी आपण पीठ वापरतो ना, त्याच पिठापासून मी तुम्हाला पापड बनवून दाखवत आहे. फक्त हे पीठ असं बारीक दळलेलं असावं. आता घेतलेलं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे.
म्हणजे जेणेकरून यामध्ये काही कचरा असलेला तो निघतो. तर मैत्रिणींनो, ज्वारीचे पापड हे पारंपरिक पद्धतीने पाहायचे झाले तर ज्वारी थोडीशी कुटून ती भिजत घालून आणि मग गिरणीवरतून दळून आणून पापड केले जातात. पण अगदी झटपट तुम्हाला वेळ नसेल, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे पापड कसे करायचे भाकरींच्या पिठापासून ते आज मी तुम्हाला दाखवत आहे. हे अशा बाउलने हे पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला ज्याही भांड्याने घ्यायचं आहे, वाटीने कपाने तुम्ही घेऊ शकता. आता एवढ्या ह्या ज्वारीच्या पिठासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा पापड खार, 1 चमचा जिरे आणि थोडीशी सायट्रिक ऍसिड घेतलेली आहे. पापडांची चव थोडीशी आंबट लागावी त्यासाठी सायट्रिक ऍसिडचा वापर करते. म्हणजे आपण ज्वारी भिजत घालून ज्वारीचे पापड करतो ते आंबट लागतात, हे पापड आंबट लागत नाही. अगदी आपल्या चवीनुसार वापरायची आहे किंवा नाही वापरली सायट्रिक ऍसिड तरी चालतं. आता ज्या भांड्याने आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ना, त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये त्याच भांड्याने 1 भांडं पाणी टाकते. हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे, गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आपण घेतलेला आहे ना, तीळ, जिरे, पापड खार आणि मीठ, थोडीशी लिंबू पावडर म्हणजे सायट्रिक ऍसिड, ते सगळं या पाण्यामध्ये टाकलं, झाकण ठेवते आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस बंद करते आणि हे जे उकळतं पाणी आहे ना, हे आपल्या ज्वारीच्या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे जे पापड आहे ना, आपण खिशी न करता करत आहोत. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर खिशी करणे नवीन शिकाऊला थोडंसं अवघड वाटते, कारण यामध्ये थोड्याशा गाठी होऊ शकतात पिठाच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर काही पापड केले तर बनवायला अतिशय सोपे आहे. नवीन शिकाऊ सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकता. अशा प्रकारे थोडं थोडं करून सगळं पाणी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पीठ मिक्स करून घेते चमचाने. तर मैत्रिणींनो, आपण हे जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना, ते अगदी परफेक्ट ठरतं. अशा प्रकारे हे थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. असं हे पीठ झालेलं आहे. तर तुम्ही म्हणाल या पिठाचे आता पापड होतील का? तर नाही, यासाठी आपल्याला थोडीशी प्रोसेस करायची आहे. तर असं हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. पीठ खूप असं गरम आहे म्हणून झाकण ठेवू आणि 10 मिनिटं असंच राहू देऊ झाकण ठेवून. 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पीठ असं थोडंसं हे गार झालेलं आहे. पीठ आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. पण पिठाला आता हात लावला तरी सुद्धा पीठ थोडंसं हे गरम आहे, हाताला चटका लागत आहे. म्हणून आपल्याला एखादी मॅचर, ग्लास, तांब्या किंवा कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता, घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे जे पीठ आहे आपल्याला थोडंसं रगडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्मूथ करून घेतलं 1 मिनिटापर्यंत. त्यानंतर हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता गार सुद्धा झालेलं आहे हे पीठ, हातालाही चटका लागत नाही. पहा, यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही जर का तुम्ही अशा प्रकारे खिशी करून हे पापड केले तर. असा हा कणिक सारखा उंडा झालेला आहे मऊ. आता ह्या उंड्याचे आपल्याला 3 उंडे करायचे आहे, म्हणजे 3-4 तुम्ही करू शकता. असे थोडे मोठ्या साईज मध्ये करायचे आहे. कुठेही आपण आतापर्यंत तेलाचा वापर केलेला नाही. वाळवणीच्या पदार्थाला शक्यतो तेलाचा वापर टाळावा किंवा शक्य तितका कमी करावा. म्हणजे वर्षभर हा आपल्याला वाळवणीचा पदार्थ ठेवायचा असतो, डबा उघडला तर वास येत नाही. तर अशा प्रकारे मेंदू वड्यासारखे हे उंडे आपल्याला करून घ्यायचे आहे, आतमध्ये होल देऊन. दुसराही मी तुम्हाला करून दाखवते. गोल करायचा आहे आणि आतमध्ये छिद्र करायचं आहे. अशाच प्रकारे हे 3 उंडे करून घेते. तर असे हे एवढ्या पिठाचे 3 उंडे झालेले आहेत. सोबतच गॅसवरती मी स्टीमरमध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. अशी चाळण ठेवून घेते आणि त्यामध्ये हे जे आपण उंडे करून घेतलेले आहे ना, ते ठेवायचे आहे. या प्रकारे स्टीमर किंवा चाळण किंवा तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा हे पीठ वाफून घेऊ शकता. अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती साधारण 10 ते 12 मिनिटासाठी हे पीठ मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही 3-4 शिट्या काढू शकता कुकरच्या डब्यामध्ये. अशा प्रकारे हे पीठ शिजवून घेतलेलं आहे. मी साधारण 12 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते, पीठ तोडून दाखवते. असं शिजलेलं आहे, चिटकत नाही. पहा, आतपर्यंत हे शिजलं गेलेलं आहे. त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजेच ही खिशी आपल्याला काढायची आहे बाहेर. त्याआधी एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये असा ओला करून घेतलेला कॉटनचा रुमाल आपल्याला टाकायचा आहे. ओला करून पिळून घ्यायचा आहे घट्ट आणि त्या ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे
आणि मळून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे म्हणून शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा. अशा कापडामध्ये हे पीठ गुंडाळून घ्यायचं आहे आणि वरतून एखादी ग्लास, तांब्या किंवा मॅचर घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे स्मूथ करून घ्यायचं आहे. मी ग्लास घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आधीच हे पापडाचं पीठ स्मूथ होतं म्हणून त्यासाठी जास्त काही हे रगडावं लागत नाही. असं साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत रगडून घेतलं ना छान असं स्मूथ होतं. आपल्याला लागेल तेवढं पीठ हे भांड्याच्या बाहेर काढायचं आहे. असंच गरम पाण्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. म्हणजे गरम गरम पिठाचे पापड छान होतात. तर 2 उंडे मी असे रगडून घेतलेला आहे आणि तिसरा जो उंडा आहे तो अजून स्टीमरमध्येच आहे झाकून ठेवलेला. पहा मस्त स्मूथ असं हे झालेलं आहे, हाताला कुठेही चिटकत नाही. आता हे पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर या पिठाच्या लाट्या करून घ्यायच्या आहे. ज्या साईजचा आपल्याला पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार उंडे करायचे आहे. असे हातानेही करू शकतात किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. हाताने तुम्हाला जर का करायचे नसेल तर असा रोल करायचा आहे आणि एखादी सुरी घ्यायची किंवा असा सराटा वगैरे घ्यायचा आहे, एखादी स्पून, आणि त्याच्याने अशा प्रकारे हे कट करायचं आहे. म्हणजे एकसारखे असे उंडे होतात. आणि असं हे कट केलेलं हाताने गोल करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अशाही प्रकारे तुम्ही हे उंडे करू शकता किंवा आधी मी दाखवल्याप्रमाणे सुद्धा करू शकता. तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे उंडे करू शकता. अशाच प्रकारे एवढे हे उंडे करून घेते. त्यानंतर हे जे उंडे आहे आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते कडक होणार नाहीत. आता पापड बनवायला सुरुवात करूया. तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्येच करून दाखवणार आहे. म्हणून पुरी मेकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे 2 प्लास्टिकचे पेपर आपल्याला कापून घ्यायचे आहे गोलाकारामध्ये. तेल वगैरे काही लावलेलं नाही मी. असाच हा उंडा ठेवते आणि वरतून सुद्धा प्लास्टिकचा पेपर ठेवते आणि दाबून घेते. असं प्रेस केलं का तुम्हाला पापड दाखवते मी कशा प्रकारे झाला. तर पहा असा हा पापड झालेला आहे. थोडासा हा जो पापड आहे मला जाड वाटत आहे. पुन्हा मी दाबून घेते. आपल्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर तुम्ही अशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर घेऊन असा उंडा ठेवून लाटण्याने वरतून लाटूनही घेऊ शकतात. पहा हा पापड किती मस्त झालेला आहे. मोठाच आणि पातळसर, दिसायलाही छान दिसत आहे. पापड टाकायला मी प्लास्टिकचा मोठा पेपर आथरून घेतलेला आहे. तर उन्हात जायचीही गरज नाही. घरामध्येच पंख्याच्या हवेखाली आपण हे पापड करू शकतो. असे हे पापड बनवते आणि टाकत घेते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड हे करून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, आपण हे ज्वारीचे पापड झटपट करत आहोत. हे पापड पांढरे यावे आणि कुठेही पापड फाटू नये, तळा जाऊ नये, त्यासंबंधी मी काही टिप्स तुम्हाला सांगते. तर पहिली जे आहे आपल्याला हे पापड करण्यासाठी ज्वारी पांढरी घ्यायची आहे आणि पीठ जास्त जुनं दळलेलं नसावं. म्हणजे तुमचे पापड असे छान पांढरे येतील आणि कुठेही फाटणार नाही. आणि जर का याविरुद्ध तुमच्याकडे पीठ असेल, थोडंसं काळपट ज्वारीचं पीठ असेल आणि जास्त दिवसाचं असेल, म्हणजे साधारण 4 ते 5 दिवसाचं पीठ असेल दळलेलं, तर मग त्याचे पापड कसे करायचे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी 1 वाटी मैदा घाला आणि 1 वाटी तांदूळाचं पीठ घाला आणि ते मिक्स करून मग अशा प्रकारे पापड करा. पापड अगदी पांढरे होतील आणि कुठेही फाटणार नाही. मैद्यामुळे त्या पिठाला चिकटसरपणा येईल आणि मस्त असे हे पापड होतील. तर तुम्ही अशा थोड्याशा काळ्या ज्वारीपासून सुद्धा पापड करू शकतात आणि पांढऱ्या ज्वारीपासून. पांढरी ज्वारी असेल आणि लगेचच पीठ दळलेलं असेल तर त्यामध्ये तांदूळाचं पीठ किंवा मैदा टाकायची काही गरज नाही. फक्त जुनं पीठ असेल आणि थोडंसं काळपट ज्वारीचं पीठ असेल मगच यामध्ये मैदा आणि तांदूळाचं पीठ टाका. मी अशा प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे आणि मस्त असे हे पापड वाळवून घेते. तर तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर उन्हात हे पापड वाळून घ्या, लगेचच वाळतात. ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड तुम्ही वाळू शकता. आता हे पापड मस्त मी वाळून घेतलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गरगरीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड केलेले आहे. हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळण्याच्या आधी जवळूनही तुम्ही हे पापड पाहू शकता किती छान दिसत आहे. जिऱ्यामुळे पापडला असं पिवळसरपणा येतो आणि छान दिसतात हे पापड. वाटत आहे का अगदी आपण हे इन्स्टंट ही रेसिपी केलेली आहे पापडची. भाकरीच्या पिठापासून हे पापड केलेले आहे. किती मस्त असे आलेले आहे. मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही पापड बनवा. अगदी परफेक्ट असे पापड होतील. तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते आणि त्यानंतर मग भाजूनही दाखवते. असं हा तेलामध्ये पापड सोडते. आता झाल्याच्या वरती तुम्ही साईजही पाहू शकता पापडची.
म्हणजे दुप्पट तिप्पट हा पापड नक्कीच फुलत असतो. असा हा मस्त तळून पापड झालेला आहे. दुसरा सुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पहा, तळल्यावरतीही अगदी मस्त हे पापड दिसतात. असे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवले. त्यानंतर काही पापड मी तुम्हाला आता भाजून सुद्धा दाखवते. तर पापड भाजण्यासाठी ह्या शेगडीचा वापर करते मी. अगदी विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना, त्याच पद्धतीने ह्या शेगडीवरती पापड भाजले जातात. तसा हा पापड गॅसवरती सुद्धा भाजला जातो, पण गॅसवरचं भाजलेलं खाणं कुठेतरी हे हानिकारक आहे. म्हणून पापड वगैरे भाजण्यासाठी मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करते. किंवा विस्तवावरती भाजून घ्या. विस्तवावरती सुद्धा हे पापड मस्त असे भाजले जातात. आणि विस्तव किंवा अशा प्रकारची शेगडी तुमच्याकडे नसेल तर मग गॅसवरती तुम्ही हे पापड भाजू शकता. पहा, तळूनही मस्त पांढरे दिसतात हे पापड आणि भाजल्यावरती सुद्धा मस्त असे हे पापड पांढरे होत असतात. अशाच प्रकारे मी काही पापड भाजून घेते. आता मला सवय आहे स्वयंपाकाची म्हणून मी हातानेच पापड पलटून भाजून घेतलेला आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर अशा प्रकारे हाताने पापड पलटून भाजू नका. अशा प्रकारच्या चिमट्याचा वापर करून मग पापड भाजा, म्हणजे हाताला चटकाही लागणार नाही. पहा, दुसरा पापड सुद्धा मी भाजून घेतलेला आहे. मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात. आता तळलेला पापडही दाखवते आणि भाजलेला पापड सुद्धा तोडूनही दाखवते. मस्त खुसखुशीत हे पापड होत असतात. वाटतच नाही का आपण हे भाकरीच्या पिठापासून पापड केलेले आहे आणि चवीलाही छान असे हे पापड लागतात. भाजलेला पापड सुद्धा तोडून दाखवते. भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत होतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा. हे पापड चवीला छान लागतात. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑल वरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.